मुंबईची महानगरपालिका उद्धव ठाकरे राखणार, अर्थात ठाकरे बंधू राखणार की यावेळेस महायुती महानगरपालिका जिंकून ठाकरेंना शह देणार, याची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर सांगायचा मुद्दा एवढाच की 15 जानेवारीला जरी महानगरपालिकेच्या निवडणुका असल्या आणि 16 जानेवारीला जरी निकाल असला तरी काल ठाकरे बंधू यांची एक 18 वर्षानंतर युती झाली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याची जाहीर घोषणा केली. आणि सोबतच त्यांनी हे देखील जाहीर केलं की महानगरपालिकेचा जो महापौर आहे तो मराठीच होणार आणि तोही आमचाच होणार. विरोधकांना वाटत होते की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणं अशक्य आहे, कारण जागा वाटप हा सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. आणि त्याचसोबत वारंवार ठाकरे बंधूंनी एकमेकाच्या विरोधात केलेली टीका असेल, त्याचसोबत एक दुसऱ्याला मागे ओढण्याचं काम असेल, याचाच अर्थ विरोधक असं लावत होते की ठाकरे बंधूची युती होणे अशक्य आहे. आणि अर्थातच विरोधकाकडून दोन्ही पक्षांना संपलेले पक्ष म्हणजे बुडत्या जहाजामध्ये कोणी बसायला तयार नाही अशा प्रकारच्या टीका वारंवार करण्यात येत होत्या. परंतु काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत युतीची घोषणा केली आणि विरोधकाच्या मनामध्ये याची दडकी पडली. जे फडणवीस कालपर्यंत बोलत होते ते फडणवीस आता असं म्हणायला लागले की झेलेन्स्की आणि त्याचसोबत रशियाचे पुतीन एकत्र येत आहेत. मित्रांनो, गोष्ट एवढीच आहे की महानगरपालिका नेमकं जिंकणार कोण आणि केंद्रबिंदू आहे मराठी माणूस. राज ठाकरे यांनी जरी असं म्हटलं असलं की सध्या मुंबई हे मराठ्यांचीच असून महाराष्ट्राचे असून मुंबईचा महापौर हा फक्त मराठीच होणार, परंतु उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील 2017ला ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये एकसंघ शिवसेना असताना, अर्थात आता शिवसेना दुभंगलेली आहे, परंतु एकसंघ शिवसेना असताना उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत जवळजवळ 25 ते 30 वर्षाच्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये स्वतःचं वर्चस्व कायमस्वरूपी सिद्ध केलंय. आणि भाजपला कुठेतरी याचीच खंत आहे की भाजप कधीही महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये प्रॉपर त्यांचा महापौर आजपर्यंत कधी बसला नाही. आणि उद्धव ठाकरेंना शह देऊन यावर्षी मात्र महानगरपालिकेचं मैदान मारणारच असा भाजपने चंग बांधलेला असून एकनाथ शिंदे त्यांच्या जोडीला असल्यामुळे ठाकरे यांना ही निवडणूक सहजासहजी जिंकता येणं शक्य नाही. त्यामुळेच मराठी माणसाचा जो मुद्दा आहे, मराठी जे मतं आहेत ती केंद्रस्थानी आहेत. आणि दोन्ही ठाकरे बंधूंनी मराठी माणसाला आता नाही तर परत कधीच नाहीत अशा प्रकारचं आव्हान करत एकत्र या, मुंबई वाचवा अशा प्रकारचं आव्हान केले. त्याचसोबत ठाकरेंची असेल किंवा एकनाथ शिंदेची असेल जी वोट बँक आहे ती प्रामुख्यानं मराठी मतदार असून ज्यावेळेस शिवसेनेची दुभांगली म्हणजे शिवसेना 2 भागामध्ये विभागली गेली, अर्थात एक उद्धव ठाकरे आणि दुसरे एकनाथ शिंदे यांना मूळ शिवसेनेचं चिन्ह नाव देण्यात आलं असून उद्धव ठाकरे यांच्याकडे जरी आता 20 आमदार असतील आणि राज ठाकरे यांच्याकडे तर काही शून्यच आहेत, त्यांचं तर काय बोलायचंच नाहीये. परंतु राज ठाकरेकडे एकही नगरसेवक, एकही आमदार, एकही खासदार नसताना राज ठाकरे मात्र आपलं राजकारणातलं अस्तित्व कायमस्वरूपी टिकवून असतात. कारण मराठी मताचं जे ध्रुवीकरण होत होतं ठाकरे बंधूच्या भांडणामध्ये ते कुठेतरी थांबलं जाणार. आणि मराठी माणूस जर एक झाला तर याचा डायरेक्ट तोटा हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला डायरेक्ट फटका बसू शकतो. ही गोष्ट कुठेही नाकारता येत नाही. फडणवीसांच्या बाबतीत अर्थात भाजपच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भाजपकडे परप्रांतीय मतं ही एकगट्ट्याने त्यांना पडू शकतात आणि पहिल्यापासून भाजपचा अजेंडा हा परप्रांतीय मतावरतीच आहे. आणि महानगरपालिकेच्या प्रचाराच्या निवडणुकीच्या दरम्यान आता भाषेचा मुद्दा जो परप्रांतीय विरुद्ध मराठी हा वाद पुन्हा एकदा शिगेला जाऊ शकतो. आणि या वादाला केंद्रबिंदू मानूनच सध्याची मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती लढवली जाऊ शकते. परंतु मुंबईकर मराठी माणूस या नात्याने तुम्हाला काय वाटतं? कारण कायमस्वरूपी जर असं बघायचं झालं तर मुंबईमध्ये काही जरी झालं तरी मुंबईचा मराठी माणूस हा कायमस्वरूपी उद्धव ठाकरे यांना साथ देत आलाय. परंतु यावेळेस शिवसेना ही 2 विभागामध्ये विभागली असून एकनाथ शिंदे यांच्या मागे किती मराठी माणूस उभा राहतो याच्यावरती मुंबई महानगरपालिकेचं समीकरण अवलंबून असणार. परंतु फडणवीसांनी जरी सांगितलं की मुंबई महानगरपालिका आम्ही जिंकणार, परंतु फडणवीसांना देखील तेवढं सोपं नाही आहे. कारण आपण लोकसभेच्या निकालामध्ये सगळं पाहिलेलं आहे की किती प्रमाणामध्ये महाविकास आघाडीने यश संपादन केलं होतं. त्याच्यानंतर काही गोष्टी घडल्या आपल्याला सर्वांना माहिती आहेत. परंतु एक गोष्ट नक्की आहे की येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई हे नाकारलं जाऊ शकत नाही. कारण आता नाही तर कधीच नाही. तुम्हाला काय वाटतं की मराठी मतदार एकसंघपणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला किंवा राज ठाकरे यांना मतदान करेल का? मुंबई महानगरपालिका राखण्यात उद्धव ठाकरे यांना यश येईल का? की यावेळेस मात्र मुंबईची महानगरपालिका भाजप अर्थात महायुती काबीज करून ठाकरे घराण्याचं राजकारण संपुष्टात आणेल? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. तोपर्यंत आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. जय महाराष्ट्र.